तर सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं षडयंत्र युपीएनंच रचलं. भगवा दहशतवाद हा शब्द त्यांनीच तयार केला अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे. त्यांच्या टीकेला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काय म्हटलंय पाहूया. पृथ्वीराज चौहान ये अपने साथियों को बताए, क्योंकि वो जिस सरकार में थे, मनमोहन सिंह जी की सरकार में, जिसमें प्रधानमंत्री कार्यालय का कार्यभार वो संभालते थे, उसी सरकार ने इसको भगवा आतंकवाद करार दिया. तब याद नहीं आया ये छत्रपति शिवाजी महाराज का भगवा है. तब ये भगवा आतंकवाद, हिंदू आतंकवाद बोल रहे थे. और चाहे वो भगवा हो, चाहे वो हिंदू हो, चाहे सनातनी हो, इनमें भेद नहीं है, ये सब एक है. भगवा रंग हा महाराष्ट्रामध्ये त्याला एक विशेष स्थान आहे आणि भाजपची किंवा जनसंघाची किंवा आरएसएसची संकल्पना करण्याच्या 3000 वर्षापासून छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून भगवा झेंडा महाराष्ट्रात फिरवला. आता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र म्हणतात की तुम्ही पंतप्रधान कार्यालयात होतो बी, पण पंतप्रधान कार्यालयाकडे काय या तपासाची चौकशी नव्हती, ही महाराष्ट्र पोलीस करत होती. त्यामुळे मी माझ्याही सहकार्याने सांगितलं की भगवा नाव घेऊ नका, तुम्ही थेट नाव घ्या ना, घाबरताय का.